मुंबई शिंदेंच्या शिवसेनेकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी बॅनरवर सुनेत्रा पवारांचा छोट्या आकारातला फोटो। शिंदेंसाठी सुनेत्रा पवार लाडकी नव्हे धाकटी बहीण, चर्चांना उधाण। पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल। मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चर्चा। विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंड टेबल चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना शुभेच्छा पत्र। मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं नमूद करत भारतात येण्याचंही निमंत्रण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। पटेल, तटकरे, मुश्रीफ आणि पार्थ पवार उपस्थित। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद। अपघाताबाबत सर्व डिटेलमध्ये मांडणार। राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप। भाजप माझाही गोविंद पानसरे करेल। हर्षवर्धन सकपाळांचा खळबळजनक विधान। तर आमची हिंसक प्रवृत्ती नाही, मात्र अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, सकपाळांचं भाजपला आव्हान। टिपू सुलतान आणि शिवरायांवरील विधानावरून हर्षवर्धन सकपाळ यांची अखेर दिलगिरी। तर टिपू सुलतान जिवंत असता तर पहिला वार सकपाळांवर केला असता, नितेश राणे यांची टीका। अजित पवार अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला प्रतिसाद मिळाला नाही। अमोल मेटकरेंनी व्यक्त केली खंत। समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबत उद्या अर्ज दाखल करता येणार। पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार, उद्या फैसला। प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकरांची नावं चर्चेत। नवी मुंबईतील भाजप शिवसेनेमधील बॅनर वाद टोकाला। स्मृतिभ्रंश झालेला स्वयंघोषित शिल्पकार शिंदेंच्या शिवसेनेने बॅनरबाजीतून गणेश नाईकांना डिवचलं। तर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर। नवी मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा। हजारो झोपडपट्टीधारकांना मिळणार मोफत घरं। जुन्या झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार। मंत्री पंकज भोयरांसोबत चर्चा केल्यानंतर मंदा म्हात्रेंची माहिती। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं विधान भवनात सुनावणीसाठी लावली हजेरी। संविधानाचा फोटो असलेला टी शर्ट घालून कामरा विधान भवनात। सुषमा अंधारे ही सुनावणीसाठी उपस्थित। पुढची सुनावणी 10 मार्चला। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची उद्या नार्को टेस्ट होणार। एका आरोपीची आज ब्रेन मॅपिंग तपासणी पूर्ण। नार्को टेस्टमध्ये आलेल्या अहवालानंतर ठोस कारवाई होणार। बुलढाण्यातील गणपतीनगर परिसरात अस्वल आणि बिबट्याचा वावर। वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण।